ऐक ना मम्मा प्लीज नको ना असं करू यार प्लीज सोड. ऐक ना प्लीज हा ऐक ना मम्मा काय? ये ना प्लीज पार्टीला यार लिसन इट्स राजवाडे's पार्टी यार मम्मा ऐक ना जस्ट इमॅजिन राजवाड्यांची काय इमॅजिन करू मी? शांत बस ना जरा. राजवाड्यांची पार्टी मध्ये काय सोनं लागले का त्याला? अरे ऍब्सोल्युटली सोनं लागलंय मी ना माझा ड्रेस ना स्टाईल केलाय ओके हा बघ हा ड्रेस आहे मला हाच ड्रेस हवाय ओके आणि तुला सुद्धा ना एक डिझायनर साडी घेऊन टाकूया मला हा मला फक्त पैसे दे बाकी सगळं मी मॅनेज कर असं पार्टीमध्ये ना एक्स्ट्रा पैसे उधळायला आमच्या घरी ना पैशाचं झाड नाहीये. गप्पा बाई जरा शांत राहा जरा. आई ऍक्च्युली यू आर राईट असं कपड्यांवरती पैसे खर्च करणं नेसेसरी नाहीये आपण आहे तसे जाऊयात ना कारण आपण तिथे सगळेजण मिळून ॲज अ फॅमिली जाणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आदिरा जाऊ दे कशाला गळ घालतेस तिला कसं असतं आपण दगडावर कितीही डोकं आपटलं ना तरी आपल्या डोक्याला लागतं दगडाला कधी पाजर फुटत नसतो. हो बाबा पण पिंट्या दादासाठी आपण तिथे सगळ्यांनी प्रेझेंट असणं जास्त महत्वाचं आहे. आदिरा बाळा आपण जाऊया ना हा तू छान तयार हो आपण जावई बापूच्या आनंदामध्ये मनापासून सहभागी होऊया मग तर झालं. तू अजिबात काळजी करू नकोस जाऊया आपण. सॉरी फॉर ऑल दिस. ऐक ना तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे. काय बोल ना काय हवंय? हा सो मी असं ठरवलंय की आज रात्रीसाठी मी मस्त एक टॅटू करून घेणार आहे. कशी वाटली आयडिया? मस्त आहे ना? सांग ना काय काढू? मी मी कसं सांगू तुला जे आवडेल ते काढ. अरे काय कसला बोर आहेस यार. नुसती आयडिया तर विचारतेय ना. विचार तर कर जरा. लगेच हात काय वर करतोस? सांग ना सजेस्ट कर काहीतरी. सांग ना काय काढू. आणि हा बाय द वे टॅटू फक्त मी नाही हा सगळ्यांनी काढायचा आहे. स्वानंदी तू पण. ए नाही ना अजिबात नाही मला टॅटू वगैरे काढलेला अजिबात आवडत नाही मी काढणार नाही. अरे काय यार काय नखरे करतोयस तू. टेम्पररी टॅटू आहे. हात धुतले की निघून जाणार आहे. नाही नाही मला मला ते आवडत नाही मी ते काढणार नाही. पण का? का? हे बघ तुझा काही संबंध नाहीये. मी तुला विचारलंय तुला आवडतं की नाही. नाही ना करायचं आहेच तुला. मला फक्त सांग काय काढायचंय ते. कम ना कम सिट. अरे ए नाही नाही किंवा तुझं काय संबंध आहे. तुला विचारलंय काढायचंय की नाही. नाही ना कारण द्यायचीच नाहीये. काढायचं आहेच टॅटू. त्यामुळे तुला ऐकावंच लागेल. चल. अगं पण तू स्वानंदी यार तुझा नवरा खूप भाव खातोय. एक काम कर ना तू काहीतरी सजेशन दे. हा तू सांग काय काढायचं ते सांग ना. आणि हे बघ तू पण काढ. टेम्पररी आहे. हात धुतलास की निघून जाईल. ओके त्यामुळे काळजी करू नको. सांग सांग. नाही नाही नको मला टॅटू वगैरे काही काढायचं नाही कारण मुळात टेम्पररी गोष्टी मी करतच नाही. माझ्या सगळ्या गोष्टी परमनंट असतात. मग ते टॅटू असो किंवा माझं नातं. करणारी नागे. ए भये तुलाच म्हणाले मी नागिन. नागिन मी तुला म्हणाले. मॅडम सोडा. काढणारी आणि तुला काढणारी म्हणाले तर फन म्हणे. फन हा दाखवू दे तुला फन काय असतं. आता तर फणा मीच काढणार आहे तुझ्या समोर. नाही करणार नाही करणार. दाखव, नाही करणार. स्वानंदी सोडा सोडा काकू स्वानंदी सोडा. स्वानंदी अहो. सोडा. काय झाली का म्हटलं पार्टीची तयारी? नाही ना काकू अजून चालू आहे म्हणजे तयारीच करतोय आता. बरं बरं. किम्या चल आवरून घे. तू तुझ्या रूम मध्ये आवरते ना. आवरू दे त्यांचं. चल मला पण आवरायचंय. अगं पण आमच्या रूम मध्ये आवडते. चल चल तू पण चल चल. हा तिच्या रूम मध्ये चल ये. स्वानंदी मॅडम
स्वानंदी मॅडम, एवढं काय झालंय? काय एवढ्या चिडल्या? सांगा बघू मला. काय अहो, काय काय केवढं सार्कस्टिकली बोलत होता तुम्ही किमयाशी? मग काही चुकीचं बोलले का मी? नाही तसं नाही, पण पण काय हातावर काय? टॅटू काढायचं म्हणत होत्या त्या. हा. मुळात ना ते तुम्हाला सॅम 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 करतात ना, तेच मला आवडत नाही. हा प्रॉब्लेम आहे माझा. पण तुम्हाला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग काय झालं म्हणून ते तुमची मर्जी आणि त्यांची मर्जी. पण त्या त्यांच्या हातावर इथे 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 सॅम करून घेणार होत्या, तरी मी काही बोलायचं नाही. मग मी गप्प कशी बसणार होते? नाही, मला कळलं तुम्हाला हे आवडलेलं नाहीये, पण ठीक आहे, त्याच्यात इतकं काही रागवण्यासारखं असं मला वाटत नाही. स्वभाव आहे तिचा तसा. ठीक आहे, फाईन. मग हा माझा स्वभाव आहे. मला राग येतो गोष्टींचा तेव्हा येतो. एखादी गोष्ट नाही आवडली तर नाही आवडली, प्रॉब्लेम असला तर प्रॉब्लेम असला. नवल तर मला याचं वाटतंय तुम्हाला कशाचंच काही वाटत नाही. तुमच्या लक्षात नाही येते का? मला खरंच कळत नाही तुम्ही कशाबद्दल बोलताय. तुम्हाला खरंच कळत नाहीये? नाही. ठीक आहे, मग मी सांगते. मग ठीक आहे, सांगा ना मग. त्या तिथे पूजेला तुमच्या हाताला हात लावून बसत होत्या विधींच्या वेळी. ते कोणी करायचं असतं? बायकोने करायचं असतं. त्या तुमच्या हाताला हात का लावत होत्या? तुम्हाला कळलं नाही का? माझ्या हाताला हात लावला तिने कधी? अरे देवा, तुमच्या संवेदना संपल्यात की काय? काय लक्षात आलं नाही की काय तुमच्या? अहो, नाही आलं. काय गेंड्याची कातडी आहे का मगरीची कातडी आहे तुमची? असं कसं इथे इथे दिसत होतं मला. सतत फुल उचलायचंय, या उचलून देतायत, हाताला हात लावतायत. बर 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 ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लागला असेल चुकून हाताला हात, पण मग त्याच्यात एवढं रागवण्यासारखं काय झालं? काय झालं? हा, जाऊ द्या ना, तुम्हाला तसंही काही कळणार नाही.